रोज रोज भाजीला काय बनवायचं हा जर प्रश्न पडत असेल तर एखाद दिवशी आपण ही भाजी नक्कीच बनवू शकतो. गव्हाच्या पिठाच्या उरलेल्या कणकेपासून एकदम मस्त अशी भाजी रेसिपी आपण पाहणार आहोत. बनवायला खूप सोपी आहे व चवीला खूप छान होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेल त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाच्या उरलेल्या कणकेपासून आपण ही भाजी बनवणार आहोत. याला तुम्ही गव्हाच्या पिठाचे शिंगोळे सुद्धा म्हणू शकता. एकदम मस्त साधी सोपी व पटकन होणारी रेसिपी आहे. इथे आपण उरलेली कणिक घेतलेली आहे. तसेच आपण इथे स्वाऱ्या वापरणार आहोत. इथे आपण स्वाऱ्याचा वापर करून शिंगोळे बनवणार आहोत. त्यासाठी जी जाड शेव बनवण्याची प्लेट असते ती इथे मी पॅक करून घेतलेली आहे. आतून स्वाऱ्याला आपण तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे शिंगोळे चिटकले जाणार नाही किंवा एकदम मस्त छान मोकळे सुटसुटीत तयार होतील. छान आतून तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे संपूर्ण स्वाऱ्याला. छान आपलं तेलाने ग्रीस करून झालेलं आहे. आता आपण जी कणिक घेतलेली आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. हे गोळे आपण स्वाऱ्यामध्ये भरून घेणार आहोत. हाताला थोडंसं तेल लावून हे गोळे छान तयार करून घ्यायचे आहेत. त्यामुळे हे पीठ हाताला चिटकलं जात नाही. बऱ्याचदा आपल्या चपात्या करून झाल्या की 1 ते 2 चपात्यांची कणिक शिल्लक राहते. ही कणिक आपण या पद्धतीने वापरू शकतो. एकदम मस्त पौष्टिक अशी छान भाजी तयार होते. तसेच ही कणिकसुद्धा छान उपयोगात येते. छान छोटे छोटे गोळे तयार करून झालेले आहेत. आपण स्वाऱ्यामध्ये भरून घेऊ. छान दाबून सर्व बाजूंनी पीठ आपण स्वाऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पीठ छान स्वाऱ्यामध्ये पूर्ण दाबून भरून घेतलेलं आहे. आता आपण स्वाऱ्याच्या वरील झाकण एकदम पॅक लावून घ्यायचं आहे. हा स्टीलचा स्वाऱ्या वापरल्यामुळे एकदम कमी वेळेमध्ये जास्त मेहनत न घेता छान आपल्या रेसिपी तयार होतात. तुमच्याकडे पितळेचा स्वाऱ्या असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल. स्वाऱ्यामध्ये पीठ छान भरून स्वाऱ्या आपण बंद करून घेतलेला आहे. कढईमध्ये अर्धी कढई आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे व थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. या पद्धतीने स्वाऱ्या हळूहळू प्रेस करत हलक्या हाताने ह्या शिंगोळी आपण सोडून घ्यायच्या आहेत. एकाच वेळी जास्त तयार करून नाही घ्यायच्या, नाहीतर त्या एकमेकांना चिटकल्या जातात व चिवट चिकट होतात, मोकळ्या सुटसुटीत होत नाहीत. याच पद्धतीने थोड्या थोड्या करत आपण सर्व शिंगोळ्या तयार करून घेऊ. फास्ट फ्लेमवर अर्धा ते 1 मिनिटांसाठी या शिंगोळ्या आपण शिजवून घेऊ. शिंगोळ्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत व पूर्णपणे छान थंड करून घेतलेल्या आहेत. ह्या शिंगोळ्या शिजून झाल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये काढून ठेवल्या होत्या व छान थंड करून घेतलेल्या आहेत. शिंगोळी बनवण्यासाठी आता आपण वाटण काढून घेऊ. वाटण्यासाठी मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 15 लसूण पाकळ्या व मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. तसेच 1 बाउल भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मिरच्यांचं प्रमाण इथे आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. ह्या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी जास्त वापरलेल्या आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, 10 ते 15 लसूण पाकळ्या तसेच अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ व मिक्सरला बारीक वाटून घेऊ. पाणी न टाकता याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिक्सरला आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एकदम मस्त वाटण तयार झालेलं आहे. इथे आपण कोथिंबीर टाकून घेतल्यामुळे एकदम मस्त चव येते. एकदम छान हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेऊ. आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे तेलाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता. इथे मी साधारण 3 चमचे तेल वापरणार आहे. तेल छान आपण गरम करून घेऊ. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालून घेऊ. जिरं छान फुललं की आपण घेतलेल्या वाटणाची पेस्ट इथे वापरायची आहे. आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे आपण वाटण वापरायचं आहे. मी इथे संपूर्ण वाटण वापरणार आहे. स्लो फ्लेमवर ही पेस्ट छान आपण परतून घ्यायची आहे. अर्धा मिनिट स्लो फ्लेमवर ही पेस्ट छान आपण परतून घेतलेली आहे. यामध्ये आपण पाणी ओतून घेऊ. आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे आपण पाणी वापरायचं आहे. आपण शिंगोळे शिजवून घेतल्याचं जे पाणी उरलेलं होतं ते इथे वापरलेलं आहे. त्यामुळे भाजीला छान थिकनेस येतो व चवीला देखील भाजी छान होते. पुन्हा वरून थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ व या पाण्याला छान उकळी काढून घेऊ.
ह्या पाण्याला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं वाटण काढून घेऊ. आपण ज्या भांड्यामध्ये मिरच्या व लसणाची पेस्ट करून घेतली होती त्याच भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. थोडेसे जाडसर ओबडधोबड मिक्सरला आपण वाटून घेऊ. मिक्सरला आपण शेंगदाणे थोडेसे जाडसर या पद्धतीने वाटून घेतलेले आहेत. जाडसर शेंगदाण्याचा कूट या शिंगोळ्यांमध्ये चवीला खूप छान लागतो. ह्या पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या शिंगोळ्या टाकून घेऊ. ह्या शिंगोळ्या जास्त शिजवून घेण्याची गरज नाही. आपण शिंगोळ्या आधीच छान शिजवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे शिंगोळ्या टाकल्यानंतर एखाद मिनिटभर उकळी काढून घ्यायची आहे व त्यानंतर आपली भाजी लगेचच तयार होते. जास्त उकळून घेण्याची सुद्धा गरज नाही. ह्या भाजीला छान आपण एक उकळी काढून घेऊ. शिंगोळ्या छान मिक्स करून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. वाटणामध्ये आपण थोडंसं मीठ वापरलं होतं त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे. एकदम छान कमी वेळेमध्ये झटपट पौष्टिक ही भाजी तयार होते. यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ व छान मिक्स करून घेऊ. भाजी छान एखाद मिनिटभर उकळून घेऊ. भाजीला छान उकळी आलेली आहे. इथे आपण छान रंग येण्यासाठी 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट वापरणार आहोत. यामुळे ह्या शिंगोळीच्या भाजीला खूप छान चव येते व चवीला सुद्धा खूप छान होते. हे लाल तिखट कमी तिखट आहे पण यामुळे रंग खूप छान येतो भाजीला. लाल तिखट छान शिंगोळीमध्ये मिक्स करून घेऊ व पुन्हा एकदा छान उकळी काढून घेऊ. भाजीला छान उकळी आलेली आहे. एकदम मस्त शिंगोळे तयार झालेले आहेत. रंगसुद्धा खूप छान झालेला आहे. एका बाउलमध्ये हे शिंगोळे आपण काढून घेऊ. भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर हे शिंगोळे आपण खाऊ शकतो. खूप छान होतात चवीला. ज्यावेळेस भाजीला काहीही नसेल त्यावेळेस आपण मस्त छान कमी वेळेमध्ये झटपट हे गव्हाच्या पिठाचे शिंगोळे नक्की बनवू शकतो. तुम्हीसुद्धा ह्या सोप्या पद्धतीने शिंगोळे नक्की बनवून पहा. कमेंट